श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलने मारली बाजी। भिल समाज विकास मंच तर्फे नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर दिनांक 29 एप्रिल रोजी न्यायासाठी डब बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा। बोगस शालार्थ आयडीचा पर्दाफाश करण्यासाठी निवृत्त उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी। धुळ्याचे उद्योजक अनिल पाटील यांचा उद्योगरत्न पुरस्काराने करण्यात आला गौरव। माहिती अधिकार कायद्याचा अवमान होत असल्याने समाधान बैसाने यांच्यातर्फे क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे जन आंदोलन सुरू। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंदननगर येथे धम्म प्रवचनाचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलने बाजी मारत सत्ता काबीज केली आहे। एकतर्फी विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलने बाजी मारली आहे। एकतर्फी विजयानंतर प्रगती पॅनलच्या विजयी उमेदवारांसह पॅनल प्रमुखांनी सर्व समर्थकांनी जल्लोष साजरा केला। जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली। यात 15 पैकी 2 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या। यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमाती संवर्गातून रवींद्र भाऊराव आजगे तर अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून गणेश सुनीलाल कोकणी हे बिनविरोध निवडून आले होते। तर उर्वरित 13 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली। यात 17 उमेदवार रिंगणात होते। मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शेखर साळी यांच्या देखरेखीखाली मतमोजणी करण्यात आली। यात सर्वसाधारण प्रवर्गातून संजय कुमार पाटील, कल्पेश रघुनाथ माळी, प्रवीण वासुदेव कुमावत, भरत गुलाबराव देसले, जुवल भटू भामरे, धनराज अभिमन पाटील, सुशील पोपटराव सोनवणे, महेंद्र बालू पाटील, भाग्यश्री कोमल सिंग सोलंकी, अविनाश सोमा बैसाने हे विजयी झाले। तर इतर मागासवर्ग जागेवर सुधीर भटू भामरे विजयी झाले। जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच विजयी उमेदवारांसह त्यांच्या हितचिंतकांनी आनंदोत्सव साजरा केला। गुलालांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटला। तसेच विजयी झालेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या आवारात आनंदोत्सव साजरा केला। यासाठी सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेखर साळी यांनी कामकाज पाहिले। त्यांना अमोल इंदाईत, योगेश पाटील, संजय इंदाईत, रवींद्र चौधरी, सुनील मोगरे, नितेश महाले, संजय खैरनार, नवनीत गोसावी, शशिकांत खैरनार यांनी सहकार्य केले। जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भातला आज ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे। या पॅनलने निवडलेल्या 15 जागांपैकी आधीच 2 जागा बिनविरोध झालेल्या होत्या। उर्वरित 13 जागा या भरगच्च मताने निवडून आलेल्या आहे। गेल्या 5 वर्षाच्या विकासाच्या कामावर परत एकदा प्रगती पॅनलला सर्वांनी आशीर्वाद दिलेला आहे। आमचे जे वरिष्ठ असतील, आमचे गट नेते असतील, तसेच आमचे वरिष्ठ मतदार असतील, यांनी एकदा आम्हाला परत पाठबळ दिलेला आहे, त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे। त्या जोरावर येत्या पंचवार्षिक सुद्धा एकदम चांगला व्यवहार करून सभासदांना चांगला न्याय देण्याचं काम हे प्रगती पॅनल करेन आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सदिच्छेने हा पॅनल निवडून आलेला आहे। आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी तरुण विजय भिल यास बेदम मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही संशयितांना अटक न झाल्यामुळे या विरोधात न्याय मिळण्यासाठी भिल समाज विकास मंचतर्फे नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर दिनांक 29 एप्रिल रोजी डब बजाव आंदोलन करण्यात येणार आहे। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे रोडवरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर आदिवासी तरुण विजय भिल यास बेदम मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही संशयितांना 1 महिना उलटूनही अटक न झाल्यामुळे या अन्यायाविरोधात भिल समाज विकास मंच शिंदखेडाच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक होऊन कारवाई व्हावी यासाठी नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय येथे दिनांक 29 एप्रिल रोजी डब बजाव आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। तालुक्यातील चिमठाणे रोडवरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर झालेल्या आदिवासी समाजाचा तरुण विजय भीमराव भिल यास बेदम मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांना अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल होऊन अद्याप पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही। यासाठी पोलीस निरीक्षक शिंदखेडा व शिरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी हे संशयितांना पाठीशी घालत असल्याचा संशय असल्यामुळे अशा कर्तव्यात कसुरी करणारे पोलीस अधिकारी यांना त्वरित सेवेतून निलंबित करावे या मागणीकरता भिल समाज विकास मंचतर्फे वेळोवेळी निवेदने, तक्रार, आंदोलने करूनही कारवाई झाली नाही। त्यामुळे कारवाई व्हावी यासाठी दिनांक 21 रोजी भिल समाज विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत आदिवासी तरुणाला न्याय मिळावा यासाठी नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर दिनांक 29 एप्रिल रोजी डब बजाव आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष दीपक ऐरे, अशोक सोनवणे, नानभाऊ सोनवणे, राजेश मालचे, श्रीराम मोरे, बापू ठाकरे, विजय भिल, सुनील सोनवणे, श्यामा ठाकरे, महेंद्र भिल, रामभाऊ
बिल, राजू सोनवणे, कालू मोरे, देविदास सोनवणे, चंद्रदेव पैरे, शंकर ठाकरे, समाधान मालचे, संग्राम ठाकरे, संजय मोरे, बारकू मालचे, सुरेश बिल, किरण चित्ते आदी उपस्थित होते. प्रकारे आम्ही 13 मार्चपासून जो आंदोलन सुरू आहे, विजय बिल्ला जी मारहाण झालेली होती गुरुदत्त पेट्रोल पंपावर शिवधारे दळवाडा शिवारात, तर त्या गोष्टीला आज 13 मार्च तर 21 एप्रिलपर्यंत 1.5 महिना झाला. गुन्हा दाखल झाला होता, 18 ॲक्ट गुन्हा दाखल झालेला होता. आतापर्यंत आरोपी अटक झालेले नाहीत. आम्ही दबाव आंदोलन केला, मोर्चा केला तहसीलवर. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं, सन्माननीय महानिरीक्षक पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं. वेगवेगळे आंदोलने मोर्चे निवेदन केली. म्हणून आता आम्ही आज 21 तारखेला शिंदखेडा शहरात विविध समाज विकास मंचाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून मिटिंग करण्यात आली आणि येणाऱ्या 29 एप्रिल रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक इथं डब बजाव आंदोलन आहे. विजय बिल याला न्याय मिळावा, आरोपींना अटक करावा आणि कर्तव्यात कसूर करणारे पोलीस अधिकारी या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई करण्यात यावी. आणि आम्ही या व्हिडिओद्वारे या बातमीद्वारे सन्माननीय आम्ही जे पत्रकार 1.5 महिन्यापासून जो या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकशाहीचा 4था आधारस्तंभ प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आम्ही त्यांचा धन्यवाद करतो. आणि विजय बिल्ला जी आजपर्यंत अरेस्टमेंट झाली, त्याची नोकरी गेली, जो बेरोजगार झाला त्याला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही डब बजाव आंदोलन पोलीस महानिरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक या परिक्षेत्र नाशिकवर डब बजाव आंदोलन आहे. आम्ही शेकडो कार्यकर्ते तिथं विजय बिल्ला न्याय मिळेल तोपर्यंत आंदोलन करणार आहोत. आपली जय जवाहर जिंदाबाद. बोगस शाळांचा आयडीचा पर्दाफाश करण्यासाठी निवृत्त उपसंचालक नितीन उपासनी, नितीन बच्छा व शिक्षणाधिकारी प्रवीण आयरे आणि यंत्रणेची SIT मार्फत चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. बोगस शालार्थ आयडीचा पर्दाफाश करण्यासाठी निवृत्त उपसंचालक नितीन उपासनी, नितीन बच्छाव व शिक्षणाधिकारी प्रवीण ऐरे आणि यंत्रणेची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. याबाबत माहिती देताना पंकज साळुंखे यांनी सांगितले की धुळे येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील बोगस मान्यतांची उपसंचालक उपासनी यांनी चौकशी केली. टेम्पो भरून कागदपत्रे धुळ्याहून नाशिकला आणली. यात 120 बोगस मान्यता असल्याचे तसेच 80 पेक्षा अधिक बोगस शालार्थ आयडी असल्याचे देखील समोर आले. मात्र उपासनी याने शिक्षण विभागातील भ्रष्टाचारांचा बादशाह धुळ्याचा तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण ऐरे यांच्याशी हातमिळवणी करून सदर प्रकरण दाबले. हे प्रकरण दाबण्यासाठी प्रवीण ऐरेकडून उपासनी याने कोट्यवधी रुपयांचा मलिदा घेतला. ही बाब सर्वश्रुत आहे. आजही या प्रकरणी कोणतीच कारवाई झालेली नाही. जळगाव जिल्ह्यात नुकतीच कारवाई झाली आहे. त्यापेक्षा गंभीर प्रकार धुळे जिल्ह्यातील आहे. उपासनी याने त्याच्या कालावधीत बोगस शालार्थ आयडी देण्याबरोबरच उच्च माध्यमिकच्या शिक्षकांच्या बोगस मान्यता देखील दिलेल्या आहेत. एवढ्यावरच उपासनी थांबलेलं नाही. आजही उपासनी निवृत्त नंतर पॅरलल उपसंचालक कार्यालय चालवित आहे. त्यांच्या पॅरलल कार्यालयाच्या माध्यमातून उपासनी बॅक डेटेड स्वाक्षरी करून बोगस शालार्थ आयडी देत आहेत. 2021 ते 2023 या कालावधीतील आयडींचा जो ड्राफ्ट 2024 किंवा 2025 मध्ये मंजूर होत आहे त्या ड्राफ्टची तपासणी केली तरी देखील उपासनीच्या काळ्या कामांचा कच्चा चिठ्ठा समोर येणार आहे. उपासनीला आपल्या कार्यालयातील पंचबाई सारखे अनेक छोटे मासे सहकार्य करत आहेत. नितीन उपासनी सोबतच थोड्या कालावधीसाठी उपसंचालक कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारा नितीन बच्छाव देखील बोगस शालार्थ आयडीचे रॅकेटचाच भाग आहे. पंचबाईवर गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र त्याच्या पालनहार आका उपासनी मोकाट आहे. उपासनीने करोडो रुपयांचा अपहार केलेला आहे. त्याच्या विरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची यथायोग्य चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी SIT आपल्या स्तरावर नियुक्त होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून तातडीने SITच्या माध्यमातून सन 2020 ते 2025 देण्यात आलेल्या शालार्थ आयडी ड्राफ्ट मान्यतांची चौकशी करण्यात यावी. चौकशी अंती सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विषय खूप मोठ्या प्रमाणावरती गाजतोय, तो म्हणजे बनावट शालार्थ आयडी आणि शिक्षक बोगस भरती. तर या प्रकरणाच्या बाबतीमध्ये योग्य व पारदर्शी माहिती देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर इथं बसलेलो आहे. माझ्यासोबत आदर्श शिक्षक पुरस्कार यांना मिळाला ते सुनील जैन म्हणून आहेत, निवृत्त मुख्याध्यापक. तर सगळ्यात प्रथम दर्शनी तर मी नाशिक उपसंचालक जे आहेत माननीय भाऊसाहेब चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाचं शोधाशोध सुरू झाली. तर विषय असा आहे की
प्रवीण वसंत ऐरे, तत्कालीन शिक्षणाधिकारी धुळ्याचा, तर या महोदयांनी तब्बल 120 पेक्षा अधिक मान्यता धुळे जिल्ह्यात दिलेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, नितीन बच्छाव यांनी 80 पेक्षा अधिक शालार्थ आय डी सुद्धा यांनी बनावट पद्धतीने यांना दिलेले आहेत. तर ह्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी मागे 1 वर्षापूर्वी सुचोवाद केलेला होता. 1 वर्षापूर्वीच मी तक्रार केलेली होती. कारण की ज्यावेळेस नितीन उपासनी हे उपसंचालक होते त्यावेळेस ते इथे धुळ्यात आले शिक्षणाधिकारी कार्यालयात. इथं आल्यानंतर त्यांनी साधारणतः टेम्पो भरून इथून दस्तावेज घेऊन गेले, डॉक्युमेंटेशन घेऊन गेले आणि डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर तिथे सगळी त्यांनी छाननी केली. आणि छाननी केल्यानंतर सर्रासपणे धुळे जिल्ह्यातल्या ज्या शाळेमध्ये ज्या संस्थेमध्ये कर्मचारी भरती केलेले होते बनावट पद्धतीने त्या प्रत्येक संस्थाचालकांना बोलवण्यात आलं आणि वैयक्तिक त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून तो विषय दाबण्यात आला. आता एवढा मोठा टेम्पो भरून ते जर दस्तावेज घेऊन गेले इथून नाशिकला स्वतः उपसंचालक, तर त्यांनी किमान त्या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जो होता तो किमान 50 पानांचा 10 पानांचा तरी हवा होता, परंतु फक्त 4 पानांचा अहवाल त्यांनी प्रकाशित केला, शासनाला सादर केला. त्या अहवालामध्ये सुद्धा काहीच त्रुट्या नाहीत. आणि आजही जर बघायला गेलं आपण तर धुळे जिल्ह्यातच नाही तर हा प्रकार जो आहे हा नाशिक, जळगाव, नंदुरबार या 4ही जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात 8 शिक्षण उपसंचालक आहेत, 8 विभाग आहेत. 8 विभागांपैकी सगळ्यात करप्टेड जो विभाग आहे तर तो आपला नाशिक शिक्षण विभाग आहे. तर आज धुळ्याजवळ जळगाव जिल्हा जो आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः दिलगिरी व्यक्त करतो, नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी आता 200 कोटींचा भ्रष्टाचार झाला हे असं बऱ्याच ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा ही गोष्ट सुरू आहे. तर 200 कोटीचा जर भ्रष्टाचार हा नागपूर विभागात झाला तर नाशिक विभागामध्ये किती असावा हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसह शालेय शिक्षण विभागातल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना, खऱ्या लोकांना आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना पडलेला आहे. तर आता याच्यामध्ये विशेष जे काही आहे तर याच्यामध्ये मागणी रिपब्लिकन पक्षाची एक आहे की बुवा बोगस शालार्थ आय डी, बोगस शिक्षक भरती या ज्या आहेत तर यांच्या संदर्भामध्ये शासनाने SIT नियुक्त करायला हवी. त्या SITमध्ये त्या चौकशीमध्ये कुठलेही शासकीय अधिकारी न घेता लोकल शालेय शिक्षण विभागातले तिथे सर्वोच्च न्यायालय किंवा मान्य उच्च न्यायालय खंडपीठातील निवृत्त न्यायाधीश जे असतील त्या न्यायाधीशांची SIT चौकशीमध्ये समावेश करण्यात यावं आणि त्यामार्फत SIT चौकशी करण्यात यावी. शिवाय त्या चौकशीमध्ये जे काही सगळे पुरावे लागले संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित चौकशीला अधिकाऱ्यांना, ते सगळे पुरावे मी साक्षांकित पुरावे त्यांना देऊ शकतो. जर या SIT चौकशी जर करायचीच असेल तर याच्यामध्ये प्रवीण वसंत ऐरे याने आजपर्यंत तितक्या मान्यता दिलेल्या आहेत सगळ्या धुळे जिल्ह्यात, त्या सगळ्या मान्यतांच्या संदर्भामध्ये प्रत्येक शाळेला तुम्ही कॅम्प ऑर्गनाईज करा. त्या कॅम्पमध्ये तुम्ही ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या सगळ्यांचे दस्तावेज तपासणी करा, त्यांचे जे बनावट शालार्थ आय डी आहेत त्यांच्या संदर्भातली चौकशी करा. 100% याच्यामध्ये तुम्हाला करोडो रुपयांचा घोळ हा झालेला दिसेल. मागणी एवढीच आहे की याची SIT चौकशी व्हायला हवी आणि जे काही पुरावे लागतील ते सगळे पुरावे आज रोजी माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जळगाव येथे आयोजित मराठा उद्योजकांच्या खानदेशातील पहिल्या अधिवेशनात मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेतर्फे धुळ्याचे उद्योजक अनिल सदाशिव पाटील यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. जळगाव येथील मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेतर्फे जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे वातानुकूलित नाट्यगृह येथे आयोजित मराठा उद्योजकांचे खानदेशातील पहिल्या व राज्यातील 3ऱ्या अधिवेशनात धुळ्याचे उद्योजक अनिल सदाशिव पाटील यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन सतीश मगर व सोलापूर येथील लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे शरद ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कारागृह विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण, रोहित निकम, किरण बच्चाव, धाराशिव येथील नॅचरल शुगर इंडस्ट्रीचे बीबी ठोंबरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री एग्रीकल्चरच्या उपाध्यक्ष संगीता पाटील, सुरेंद्र पाटील, जीवराज आमले, छत्रपती संभाजीनगर येथील किर्रक ग्रुपचे सुनील किर्दक आदी उपस्थित होते. धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामार्फत माहिती अधिकार कायद्याचा अवमान होत असल्याने
अनुषंगाने समाधान बैसाने यांनी शहरातील क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे जन आंदोलन सुरू केले आहे. धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामार्फत माहिती अधिकार कायद्याचा अवमान होत असल्यामुळे त्याविरोधात रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांनी शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांनी दिनांक 7/10/2024 रोजी माहिती अधिकार अर्ज सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयात दाखल केला होता. त्या माहितीत शासकीय विद्यानिकेतन शाळा महाराणा प्रताप चौक धुळे या शासकीय शाळेत 2018 पासून ते 2025 आजपावेतो झालेले कामे, शाळा वसतिगृह, टॉयलेट, बाथरूम, किचन, पाण्याची टाकी, शाळा दुरुस्ती, शाळेत इतर केलेली कामे याबाबत माहिती मागितली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. संबंधित शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 132 रहिवासी विद्यार्थ्यांना मूलभूत आणि योग्य सुविधा मिळाव्यात याबाबतचा प्रामाणिक प्रयत्न समाधान बैसाने यांचा आहे. संबंधित संस्थेकरता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ज्या स्वरूपाची कामे केली गेली, शासनाचा निधी वापरला गेला याची माहिती घेणे व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चालना देणे हा प्रयत्न होता. त्याकरता प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. बैसाने यांना माहिती अधिकारात माहिती दिली नाही म्हणून प्रथम अपिलीय अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागात दाखल केला. प्रथम अपिलीय सुनावणीत प्रथम अपिलीय अधिकारी यांनी तोंडी आदेश देऊन जन माहिती अधिकारी यांनी 8 दिवसाच्या आत अर्जदाराला लेखी स्वरूपात माहिती पुरवावी असे निर्देश दिले होते. परंतु आजपर्यंतच्या कालावधीत जन माहिती अधिकारी यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केलेले नाही. मला माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. तसेच प्रथम अपिलीय सुनावणीचा आदेश प्राप्त झाला नाही. याबाबत वेळोवेळी 3 स्मरणपत्र दिले. त्या स्मरणपत्रांना केराची टोपली दाखवली. माहिती मिळाली नाही. संबंधित संस्थेबाबत शासनाकडे जिल्हा स्तरावरून तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जाकडे तसेच मूलभूत गरजा योग्य रीतीने पुरवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जी कामे करण्यात आली ती कामाचे स्वरूप याबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मुदतीत माहिती देत नाहीत. माहिती अधिकार कायद्याचा अवमान करीत आहेत असे निदर्शनास आल्यामुळे पर्याय म्हणून सदर बेमुदत धरणे जन आंदोलन सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. यावेळी समाधान बैसाने, संदीप पवार, सागर खैरनार, सुनीता गोपाळ आदी उपस्थित होते. नमस्कार, मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष. गेल्या बऱ्याच महिन्यापासून मी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याविषयी मी एक माहितीचा अधिकार टाकलेला होता शासकीय विद्यानिकेतन शाळेसंदर्भात, की या शाळेत झालेले कामांच्या संदर्भात, शाळेचे वसतिगृह, टॉयलेट, बाथरूम की शाळा रिनोव्हेशन जे काही कामं केलेले आहेत त्या संदर्भात मी माहिती मागवलेली होती. कारण त्या शाळेची मी कंप्लेंट केलेली आहे की शिक्षण मंत्रीपर्यंत कंप्लेंट केलेली आहे की मुलांना अन्न, वस्त्र, निवारापासून वंचित ठेवलं जातं आहे. शाळामध्ये अतिशय अस्वच्छ आहे. पोरांमध्ये जेवणात गुणवत्ता नाही आहे आणि शाळेत अस्वच्छ असल्या कारणाने पाणी जे विषय आहे ते खूप दूषित आहे, खूप खराब आहे. मी लॅबमध्ये जे पाणी चेकिंगसाठी दिलेलं होतं तर त्याचा रिपोर्ट आलेला आहे की अतिशय घाण प्रवृत्तीचं पाणी आहे, पिण्यास अयोग्य असं मला लॅबवाल्यांनी दिलं आहे. तर त्या संदर्भात मी माननीय दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री यांच्याकडे कंप्लेंट देखील केलेली होती. पण या शाळेवर पाहिजे तशी कारवाई कोणीही करत नाही आहे. मी कलेक्टरला पण दिलेलं होतं, SP-ना पण दिलं होतं आणि माननीय शिक्षण मंत्री साहेब यांना पण निवेदन दिलं होतं. पण या शाळेवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे. आणि राहिला बांधकाम विभागाचा विषय, त्या शाळेमध्ये जे काही पुरस्कार भेटलेले आहेत की माझी सुंदर शाळा म्हणून, तर त्या शाळेची अशी काय करमणूक आहे आणि काय त्या शाळेने अशी करमणूक केलेली आहे की त्या शाळेला माझी सुंदर शाळा म्हणून असे 2 पुरस्कार देखील भेटलेले आहेत, 2023-24 आणि 2024-25. तर मी म्हटलो की त्या शाळेमध्ये अतिशय घाणेरडा प्रकार दिसून येतो आहे, तर या शाळेला अशी माझी सुंदर शाळा म्हणून असे पुरस्कार दिले कोणी? तर या ज्यांनी यांना पुरस्कार सबमिट केले की ज्या साखळीने दिलेली, तर यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यायला पाहिजे. कारण की यांनी अतिशय खोटे हे दाखवण्यात आलेले आहे, खोटे म्हणजे काहीतरी असंच दाखवण्यात आलेलं आहे, काहीतरी घेणं देणं करून त्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहे असं दिसून येते. बांधकाम विभागाचा विषय असा आहे की त्या शाळेमध्ये आजपर्यंत एकही काम कुठल्या प्रकारचं चांगलं व्यवस्थित झालेलं नाही आहे. तर मी त्यांच्याकडे माहिती अधिकाऱ्यांद्वारे मी माहिती मागवली होती का सदर शाळेमध्ये विद्यानिकेतन शाळेमध्ये आजपर्यंत की तुम्ही असे काय कामं केलेले आहेत याची मला माहिती पाहिजे. तर मला त्याच्यात माहिती अशी देण्यात आली की आमच्याकडे इथे कुठल्याही प्रकारची माहिती भेटत नाही किंवा आम्हाला एवढ्या दिवसाची माहिती तुम्हाला देता येत नाही. बाकी तुम्हाला काय करायचं, अपील दाखल करू शकता, तुम्ही कोणाला कंप्लेंट दाखल करू शकता. आजपर्यंत मला लेखी स्वरूपात उत्तर भेटलेलं नाही. मला फक्त हे आंदोलन याचसाठी केलेलं आहे
की आज की सार्वजनिक बांधकाम विभाग हे माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा एक खूप मोठा पार्ट आहे. तर प्रत्येकाला अधिकार आहेत की आपण त्याची चौकशी करू शकतो, मागणी करू शकतो की या शाळेमध्ये तुम्ही आजपर्यंत काय काम केलेलं आहे. इथे कुठल्याही प्रकारचं असं काही कार्य दिसून येत नाही आहे की मला फक्त इथे असं माहिती पडतं आहे किंवा माझ्या समजमध्ये असं येतं आहे की या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचं काम. धुळे शहरातील त्रिरत्न बौद्ध महासंघ व त्रिरत्न बहुउद्देशीय संस्था धुळेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंदननगर येथे धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील त्रिरत्न बौद्ध महासंघ व त्रिरत्न बहुउद्देशीय संस्था धुळेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील चंदननगर येथील नवीन बुद्ध विहाराच्या सभागृहात धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमाचे रविवारी संध्याकाळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवचनकार धम्मचारी बोधिसूर्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी प्रवास या संदर्भात सखोल माहिती दिली. कार्यक्रमात धम्मचारी बोधितेज, धम्मचारिणी अचला ज्योती, धम्मचारी स्मृतिदीप, धम्ममित्र संजय चव्हाण, राहुल वाघ, राजू पेंटर, सुनील वाघ, चंद्रभागा वाघ, लीला जाधव यांच्यासह भीमानी उपासक उपासिका उपस्थित होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी चंदननगर बुद्धविहार येथे प्रवचन आयोजित केलेलं होतं. ते धम्मचारी बोधिसूर्य यांनी दिलेलं आहे. बाबासाहेबांचा सुरुवातीचा जो काळ होता अगदी त्यांनी लहानपणापासून बाबासाहेबांचं शिक्षण, त्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य असं टप्प्याटप्प्याने ते सांगत गेलं. अतिशय उत्तम असं प्रवचन झालेलं आहे. बाबासाहेबांना समता अभिप्रेत होती, स्वातंत्र्य अभिप्रेत होतं, बंधुत्व अभिप्रेत होतं आणि त्या तत्वानुसार आपण या सगळ्या लोकांनी चाललं पाहिजे. भारतीय लोकांनी सुद्धा याप्रमाणे या तत्वाप्रमाणे चाललं पाहिजे. आणि भारतीय राजघटनेचा प्रमुख मुद्दा आहे हे स्वातंत्र्य, हे सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी दिलेलं आहे. त्याचं स्वातंत्र्याचा उपयोग करून आपल्या सगळ्या ठिकाणी त्याचा प्रसार होणं किती गरजेचं आहे. आणि जी समता आहे, समता ही सुद्धा सगळ्या समाजामध्ये समता निर्माण झाली पाहिजे. समाजामध्ये जातीमध्ये भेद नको, ही समानता आणि समता हे सगळ्यांना सारखी लेखली गेली पाहिजे. अशा प्रकारचं बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बंधुत्व सुद्धा तसंच सांगितलं आहे. जो कोणी व्यक्ती असेल, भारतीय व्यक्ती असेल, कोणी असो, तो आपला बंधुभावासारखाच आहे, आपला बंधूच आहे. अशा प्रकारचं सर्व समाजामध्ये बंधुत्वाचं आचरण व्हावं असं बाबासाहेबांना वाटत होतं. या ठिकाणी आजच्या प्रवचनाला खूप महिला वर्ग, बंधू आणि भगिनी चांगल्या प्रकारे उपस्थित होते. धम्मचारिणी अचला ज्योती, धम्मचारी स्मृतिदीप, धम्मचारी बोधितेज या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी लोकांची उपस्थिती होती आणि खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलने मारली बाजी. भिल समाज विकास मंचतर्फे नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर दिनांक 29 एप्रिल रोजी न्यायासाठी डब बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा. बोगस शालार्थ आयडीचा पर्दाफाश करण्यासाठी निवृत्त उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी. धुळ्याचे उद्योजक अनिल पाटील यांचा उद्योगरत्न पुरस्काराने करण्यात आला गौरव. माहिती अधिकार कायद्याचा अवमान होत असल्याने समाधान बैसाने यांच्यातर्फे क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे जन आंदोलन सुरू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंदननगर येथे धम्म प्रवचनाचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.